मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, 10 जून पासून राहिलेले झेडपीचे पेपर सुरू होत आहेत. जसे की ग्रामसेवक, आरोग्यसेवक 40% 50% आणि ग्रामसेविका या 4 पदांचे पेपर या ठिकाणी 10 जून पासून सुरू होत आहे. त्यासाठी आपण चालू घडामोडीची सिरीज चालू केलेली आहे आणि सोबतच आरोग्यसेवक तांत्रिक आणि ग्रामसेवक तांत्रिक यांची देखील सिरीज चालू केलेली आहे. रोज एक या ठिकाणी तांत्रिक आरोग्यसेवक तांत्रिकचा व्हिडिओ येईल. त्याच्यानंतर ग्रामसेवक तांत्रिकचा व्हिडिओ येईल आणि त्याच्यानंतर आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकसाठी चालू घडामोडीचा व्हिडिओ येईल. अशा प्रकारे रोज 3 व्हिडिओ येतील म्हणजे तुमचा रिव्हिजन पार्ट कव्हर होणार आहे. अशाच प्रकारचे रोज व्हिडिओज बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मित्रांनो, परीक्षा लवकर सुरू होत असल्यामुळे तुमच्याकडे वेळ आता कमी उरलेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला तुम्हाला आपल्या नोट्स खरेदी करायच्या आहे. नोट्समध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. रिव्हिजन पार्ट सर्व चांगल्या प्रकारे कव्हर होणार आहे. ग्रामसेवकच्या नोट्स घ्यायच्या असतील तर त्या फक्त ₹150 तुम्ही घेऊ शकता आणि आरोग्यसेवकच्या तांत्रिक विषयांसह सर्व या ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये देखील तांत्रिक आहेत आणि याच्यामध्ये देखील जर ग्रामसेवकच्या घ्यायच्या असतील आणि आरोग्यसेवकच्या घ्यायच्या असतील कोणत्याही घ्यायच्या असतील तर बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. तुम्हाला नोट्स लगेच उपलब्ध होऊन जातील. फक्त ग्रामसेवकच्या पाहिजे असेल तर ग्रामसेवक सांगा आणि आरोग्यसेवक सांगायचे असेल तर ग्रामसेवक अशी सांगा. म्हणजे तुम्हाला नोट्स उपलब्ध होऊन जातील. आता आपण या ठिकाणी आपला जो महत्त्वाचा टॉपिक आहे रिव्हिजन पार्टचा चालू घडामोडी आपण या ठिकाणी आणि या चालू घडामोडी ज्या आहेत सर्व IBPS पॅटर्न नुसार आहे. तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे पूर्व समुद्रातळावर बघू शकता पूर्व समुद्रतळावर पूर्वी लहर व्यायाम कोणी केला आहे? कोणी केलेला आहे? तर भारतीय नौदलाने हा सुरू केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाने सुपर लार्ज क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे? तर उत्तर कोरिया या देशाने ही चाचणी केलेली आहे. लक्षात घ्यायच्या एकूण जवळजवळ 80 ते 90 चालू घडामोडी आपण कव्हर करणार आहोत. तर बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या क्रिकेटपटूला सिट्रोइन इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेले आहे? तर MS धोनीला बनवण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अंदमान आणि निकोबार बेटांमधील बघू शकता शॅम्पोन बघू शकता जमातीच्या किती सदस्यांनी पहिल्यांदा मतदान केले आहे? तर 7 7 या ठिकाणी जणांनी जमातीच्या मतदार सदस्यांनी मतदान केलेले आहे. 7 जमाती. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता इंटेलने कंपनीच्या नवीन MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघू शकता संतोष विश्वनाथन यांना या ठिकाणी ही नियुक्ती देण्यात आलेली आहे MD म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता HDFC लाईफ लीडरशिप ट्रान्झॅनिशन बघू शकता नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर KK मिस्त्री यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोरोमंडल इंटरनॅशनलचे कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अरुण बघू शकता अलगपन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून बघू शकता प्रबो सुबियांताचे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर इंडोनेशिया या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय नौदलाने ड्रोन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संयुक्त संशोधनासाठी कोणासोबत सहकार्य केलेले आहे किंवा करार केलेला आहे? तर बघू शकता GITAM सह या ठिकाणी भागीदारी केलेली आहे किंवा करार केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या शेजारी देशाने भारताला 10,000 मेगावॅट जलविद्युत निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर नेपाळ या देशाने ठेवलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे IPL मध्ये 150 विजय मिळवणारा पहिला खेळाडू कोण आहे? तर महेंद्रसिंग धोनी हा पहिला खेळाडू आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे महत्वाच्या खनिजांच्या शोधासाठी बघू शकता काबिल सोबत आणखी कोणी हातमिळवणी केली आहे? तर बघू शकता CSIR आणि बघू शकता NGIR ने भागीदारी केलेली आहे किंवा हातमिळवणी केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता IN ओक्से म्हणजे या ठिकाणी हा फुल फॉर्म हा वेगळा आहे परंतु आपण या ठिकाणी फुल फॉर्म संदर्भात याला बघणार नाही. हा बघू शकता IN म्हणजे इन होतो आणि बघू शकता ऑक्सफिल या ठिकाणी बघू शकता ऑक्स GFL होतो. तर ग्रीन एनर्जी मध्ये किती हजार कोटी रुपये गुंतवण्याची योजना आहे? तर बघू शकता 20,000 कोटी रुपये गुंतवण्याची योजना आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, राजा चार्ल्स यांनी अलीकडेच प्रिन्सेस ऑफ वेल्स ही पदवी कोणाला दिली आहे? तर बघू शकता केट मिडलटनला दिलेली आहे ही पदवी. लक्षात घ्यायचं आहे, केट लक्षात ठेवायचे, तुमच्या लक्षात राहून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 29 एप्रिल 2024 रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो? आयएमपी प्रश्न. या प्रश्नाला तुम्ही आयएमपी नक्कीच करायचं आहे. जागतिक नृत्य दिवस साजरा केला जातो 29 एप्रिल 2024 रोजी साजरा केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठ आणि सामंजस्य करार कोणी केला आहे? तर बघू शकता स्टारबर्स्ट एरोस्पेस यांनी हा करार केलेला आहे सामंजस्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघू शकता कोणत्या कंपनीने भारतात बघू शकता हा डॉलरचं चिन्ह आहे, हा यस आणि असा हे आहे, हा डॉलरचं चिन्ह आहे. 3 ते 5 अब्ज फॅब म्हणजे फॅब बघू शकता सेमी कंडक्टर युनिट स्थापन करण्याची योजना केलेली आहे कोणत्या कंपनीने? तर तीक्ष्ण नावाच्या कंपनीने ही योजना स्थापन करण्याची योजना आखलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आय एफ एम एस आणि कोणत्या आयआयटीने वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्रात संशोधन आणि नवकल्पना मजबूत करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे? तर बघू शकता आयआयटी दिल्लीने हा या ठिकाणी सामंजस्य करार केलेला आहे. आणि अशाच प्रकारचे लेंथली तुम्हाला जे आपल्या चालू घडामोडी आयबीपीएस विचारते त्यासाठी अशा प्रकारे घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न देखील तसाच आहे, आयएफएमएस आणि कोणत्या आयआयटीने सैनिकांच्या आरोग्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी सहकार्य करतील? कोणते आयआयटी? तर बघू शकता आयआयटी कानपूर हे योग्य उत्तर असलेले तुम्हाला बघायला भेटेल. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संघाने 5वे डेफ इंडियन प्रीमियर लीग विजेतेपद जिंकले आहे? तर बघू शकता बेंगळुरू बादशाहने जिंकलेले आहे या संघाने. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघू शकता कोणत्या कंपनीने बघू शकता लिमा 3 द्वारा समर्पित प्रगत एआय असिस्टंटचे अनावरण केले आहे? तर मेटा कंपनीने केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या भारतीय ग्रँडमास्टरने उमेदवार बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे? तर डी गुकेश यांनी हे बुद्धिबळ विजेतेपद पटकावलेले आहे, लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू शकता, आकाशगंगेमध्ये सर्वात मोठे तारकीय कृष्णविवर सापडले आहे? तर कोणी सापडवलेले आहे हे बघू शकता, युरोपियन खगोलशास्त्रज्ञ आहे त्यांनी हे सापडवले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघू शकता पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचा पहिला रोईंग कोटा कोणी मिळवला? तर बलराज पनवार यांनी मिळवलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जपानच्या अभियांत्रिकी अकादमीने कोणाला आंतरराष्ट्रीय फेलोशिप दिली आहे? कोणाला दिली आहे? तर बघू शकता कौशिक राजशेखर यांना हे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय फेलोशिप दिलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय दूध ब्रँड नंदिनी आगामी T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कोणत्या 2 संघांचा प्रायोजक बनलेला आहे? तर बघू शकता स्कॉटलंड आणि या ठिकाणी आयर्लंड या 2 संघांचा प्रायोजक बनलेला आहे नंदिनी हा एक दुधाचा ब्रँड आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघू शकता नलीन प्रभात यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच 2024 चा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर म्हणजे हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर मोहम्मद सालेम यांनी जिंकलेला आहे. हा प्रश्नाला आयएमपी करायचा आहे कारण प्रेसवरती हा प्रश्न आहे. वर्ल्ड प्रेस फोटो म्हणजे वर्ल्ड ऑफ द इयर फोटो आहे हा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयपीएलच्या इतिहासात 200 बळी घेणारा पहिला गोलंदाज कोण आहे? तर बघू शकता युजवेंद्र चहल हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, किस नावाचा मानवतावादी पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर बघू शकता रतन टाटा यांना प्रदान करण्यात आलेला आहे हा पुरस्कार. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता, कोणत्या भारतीयाने एसीसी पॅराकॉइन आशियन चॅम्पियनशिप 2024 मध्ये 2 सुवर्ण पदक जिंकले आहे? कोणी? तर प्राची यादव यांनी जिंकलेले आहे. आणि या प्रश्नाला तुम्ही आयएमपी करायचा आहे, खेळावरती 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंतराळ विज्ञानातील योगदानाबद्दल आर्यभट्ट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर आयएमपी प्रश्न आहे. बघू शकता अनंत टेक्नॉलॉजीचे संस्थापक
बघू शकता. पावलुरी सुब्बाराव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आर्यभट्ट पुरस्कार विज्ञान क्षेत्रातील हा पुरस्कार आहे. हे देखील तुम्ही लक्षात घेऊ शकत आहात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 24 एप्रिल 2024 रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो? तर जागतिक प्रयोगशाळा प्राणी दिन साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे AMUच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या आहेत? तर बघू शकता नईमा खातून या बनलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे AFMS आणि कोणत्या IIT मध्ये सामंजस्य करार झालेला आहे? तर IIT दिल्लीमध्ये हा सामंजस्य करार झालेला आहे. हा प्रश्न आपण आधी देखील बघितलेला आहे मागे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सर्वोच्च न्यायालयाने बलात्कार पीडितेला तिचा गर्भपात करण्याची परवानगी किती आठवड्यांसाठी दिली आहे? तर एकूण 30 आठवड्यांसाठी ही परवानगी दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहिली इंद्रधनुष्य आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? तर काठमांडू या शहरामध्ये आयोजित करण्यात आले आहे, जे नेपाळमध्ये हे शहर आहे. काठमांडू हे शहर आहे आणि ते नेपाळ देशामध्ये स्थित आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे SIPRI च्या मते 2023 मध्ये जागतिक लष्करी खर्चात किती टक्के वाढ झाली आहे? तर एकूण 7% वाढ झाली आहे आणि ही टक्केवारी मोठ्या प्रमाणात आहे. हे देखील लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच शांघाय ग्राफी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर मॅक्स वर्स्टॅपेन यांनी जिंकलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन देशातील सर्वात हलके बघू शकता बुलेट प्रूफ जॅकेट कोणी विकसित केलेले आहे? तर डीआरडीओ ने द्वारे या ठिकाणी विकसित केले गेलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या शहरातील वाहतूक पोलिसांनी मॅप माय फॅमिली या टेक कंपनी सोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर बेंगळुरू वाहतूक पोलिसांनी हा करार केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या बघू शकता अरामाको आणि हिंगली पेट्रोकेमिकल यांनी सामंजस्य करार केला आहे? तर चीनकडून हा करार करण्यात आलेला आहे. लक्षात घ्यायचं आहे. मित्रांनो खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवण्यात असल्यामुळे हा प्रॉब्लेम मला येत आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाने कोणत्या देशाच्या स्टारबर्स्ट एरोस्पेसशी संरक्षण शोधासाठी हातमिळवणी केली आहे? तर फ्रान्स या देशाच्या स्टारबर्ड एरोस्पेस सोबत संरक्षण सोबत हा करार केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे लाल रक्तपेशी कशा तयार होतात? तर कशामध्ये तयार होतात? तर अस्थिमज्जेमध्ये लाल रक्तपेशी तयार होतात. तर मित्रांनो चालू घडामोडीचा हा टॉपिक संपलेला आहे. आता पुढे या ठिकाणी जे तांत्रिक प्रश्न आहे जुने तांत्रिक प्रश्न म्हणजे आता जो अभ्यासक्रम बदलला देखील हे जे या ठिकाणी जुन्या आजारांवरती जे प्रश्न आहेत ते देखील तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्यासाठी हे टॉपिक ऍड केलेले आहेत. पुढे बघू शकता लाल रक्तपेशीचे आयुष्य किती आहे? तर 120 दिवस लाल रक्तपेशीचे आयुष्य आहे. एकदम स्पीड मध्ये आपण बघणार आहोत कारण वेळ कमी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पांढऱ्या रक्तपेशींचे आयुष्य किती असते? तर 1 ते 4 दिवस असते पांढऱ्या रक्तपेशींचे आयुष्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे पांढऱ्या रक्तपेशीला काय म्हणतात? तर बघू शकता ग्लुकोसाइट असे ल्युकोसाइट असे म्हटले जाते पांढऱ्या रक्तपेशीला. नेक्स्ट आहे लाल रक्तपेशींना काय म्हटले जाते? बघू शकता एरिथ्रोसाइट असे म्हटले जाते लाल रक्तपेशींना. डबल डबल झालेला आहे त्यामुळे खोडत आहे. नेक्स्ट आहे शरीराचे तापमान कशावर नियंत्रित ठेवते? बघू शकता हायपोथायमलेस ग्रंथी या नियंत्रित ठेवतात शरीराचे तापमान. नेक्स्ट आहे मानवाचा सार्वत्रिक रक्तदाता गट कोणता? तर ओ रक्तगट हा या ठिकाणी मानवाचा सार्वत्रिक रक्तदात्याचा गट आहे. नेक्स्ट आहे मानवी रक्तगटाचे युनिव्हर्सल बघू शकता रिपेस्टर कोण आहे? तर AB रक्तगट हा युनिव्हर्सल डोनर आहे आणि या ठिकाणी सार्वत्रिक रक्तगट विचारले तर O आहे आणि युनिव्हर्सल विचारले तर या ठिकाणी AB आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे रक्तदाब मोजण्याच्या साधनाला काय म्हणतात? तर बघू शकता स्पिग्मो स्मिग्मोमॅनोमीटर असे म्हटले जाते रक्तदाब मोजण्याच्या साधनाला. नेक्स्ट प्रश्न आहे बघू शकता ब्लड बँक कशाला म्हणतात? तर पिल्हा हा अवयव आहे त्याला या ठिकाणी ब्लड बँक असे म्हटले जाते. नेक्स्ट आहे अन्नाचे पचन कधी सुरू होते? अन्नाचे पचन या ठिकाणी आपल्या तोंडापासूनच सुरू होते. नेक्स्ट आहे पचलेले अन्न शोषले जाते छोट्या आतड्यामध्ये. कशामध्ये शोषले जाते? छोट्या आतड्यामध्ये पचलेले अन्न शोषले जाते. नेक्स्ट आहे
पित्तस्राव होतो तर यकृताद्वारे होत असतो पित्तस्राव. नेक्स्ट आहे जीवनसत्व अ साठवली जाते कशामध्ये तर यकृतामध्येच साठवली जाते अजीवनसत्व. नेक्स्ट आहे शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी तर यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. नेक्स्ट आहे सर्वात लहान ग्रंथी मास्टर ग्रंथी म्हटले जाते तिला बघू शकता पिट्युटरी पिट्युटरी असे म्हटले जाते सर्वात लहान ग्रंथीला तिलाच मास्टर ग्रंथी असे देखील म्हटले जाते. नेक्स्ट आहे माणसांच्या फासळ्यांची संख्या किती फासळ्यांची संख्या किती एकूण 12 जोड्या असतात हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे शरीरात एकूण हाडांची संख्या किती आहे तर 206 शरीरामध्ये एकूण हाडांची संख्या आहे. नेक्स्ट आहे शरीरातील एकूण स्नायूंची संख्या तर 639 ही स्नायूंची संख्या आहे शरीरामध्ये आणि हाडे 206 आहेत. नेक्स्ट आहे लाळेमध्ये कोणते एन्झाईम आढळते तर टॅलिन टॅलिन हे टेलिन झाले या ठिकाणी टॅलिन आहे टॅलिन नावाचे एन्झाईम लाळेमध्ये आढळते. नेक्स्ट आहे लिंग निर्धारण कुठे होते तर पुरुषांच्या गुणसूत्रामध्ये लिंग निर्धारण होत असते. नेक्स्ट आहे मानवी हृदय म्हणजे काय तर 4 कक्ष मानवी हृदयाचे एकूण 4 कक्ष आहेत अशा प्रकारचे. नेक्स्ट आहे बघू शकता शरीरात किती गुणसूत्र आढळतात तर एकूण 46 गुणसूत्रे आढळतात शरीरामध्ये. नेक्स्ट आहे शरीराचा सर्वात मोठा अवयव त्वचा आपली त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. नेक्स्ट आहे शरीरातील सर्वात मोठी पेशी तर मज्जासंस्था ही शरीरातील सर्वात मोठी पेशी आहे. नेक्स्ट आहे शरीरातील अमिनो बघू शकता अमिनो ऍसिडची संख्या एकूण 22 आहे. ठीक आहे नेक्स्ट आहे शरीरातील दररोज मूत्र तयार होते तर 1.5 लिटर शरीरात रोज मूत्र तयार होते. नेक्स्ट आहे लघवीला दुर्गंधी येते कारण युरियामुळे या ठिकाणी लघवीला दुर्गंधी येते. नेक्स्ट आहे मानवी मूत्र म्हणजे आम्लयुक्त चे पीएच मूल्य काय आहे तर एकूण 6 हे मानवी मूत्र आहे त्याचे आम्लयुक्त पीएच हा 6 आहे. नेक्स्ट आहे शरीराचे सामान्य तापमान काय असते किती असते शरीराचे सामान्य तापमान तर उत्तर आयएमपी करायचं आहे बघू शकता 98.6 किंवा 37 म्हणजे या ठिकाणी हे कमीत कमी हे या ठिकाणी मीडियम असणार सर्वसाधारण तापमान 37 सेल्सिअस किंवा 310 केल्विन बघू शकता केल्विन असे म्हटले जाते. नेक्स्ट बघू शकता टिबिया नावाची हाड मानवी शरीरात आढळते कुठे आढळते तर पायामध्ये हे हाड आढळते. नेक्स्ट आहे दात आणि हाडांच्या संरचनेसाठी कोणता घटक आवश्यक आहे दात आणि हाड बघू शकता त्याच्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस आयएमपी आहे दातांसाठी आणि हाडांसाठी कॅल्शियम आयएमपी आहे. नेक्स्ट आहे रक्त गोठण्यास उपयुक्त आहे का बघू शकता काय आहे आज जे आपल्या ठिकाणी प्लेटलेट्स आपल्या या ठिकाणी जो आजार होतो प्लेटलेट्स कमी होतात जास्त होतात त्याच्यामुळे हे महत्वाचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे त्याचा मेंदू आणि डोके यांच्या आभासी संबंध का कशामध्ये आहे तर फ्रेनॉलॉजी मध्ये आहे. नेक्स्ट आहे श्वसनादरम्यान सर्वात जास्त प्रमाणात घेतलेला वायू तर नायट्रोजन आपण सर्वात जास्त वायू घेत असतो श्वसनादरम्यान. नेक्स्ट आहे जिवंत जीवाश्म मुबलक वायू म्हणजे काय त्याला बघू सायकास म्हटले जाते. नेक्स्ट आहे रोग कशामुळे होतो तर पाण्यातील पारा प्रदूषणामुळे रोग हा बघू कोणता रोग तर मिनीमाटा हा रोग पाण्यातील म्हणजे पाणी प्रदूषणामुळे हा एक रोग होत असतो मिनीमाटा नावाचा हा जो रोग आहे. ठीक आहे नेक्स्ट आहे मानवी त्वचेचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाला काय म्हणतात किंवा शास्त्राला काय म्हणतात तर त्वचा विज्ञान म्हटले जाते मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये काय म्हटले जाते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट आहे कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हटले जाते तर कीटक शास्त्र असे म्हटले जाते. नेक्स्ट आहे पित्त कोणत्या अवयवाद्वारे तयार होते तर यकृत या अवयवाद्वारे पित्त तयार होते. नेक्स्ट आहे मानवी शरीरात रक्तपेढीचे काम कोण करते तर पिल्ला हे या ठिकाणी मानवी शरीरात रक्तपेढीचे काम करत असते आयएमपी करायचं आहे. नेक्स्ट आहे शरीरातील हिमोग्लोबिनचे कार्य काय आहे तर ऑक्सिजनची वाहतूक करणे हे शरीरातील हिमोग्लोबिनचे काम आहे. नेक्स्ट आहे हिमोग्लोबिन म्हणजे काय तर लोह म्हणजेच हिमोग्लोबिन होय. नेक्स्ट आहे मानवी शरीरात रक्त कशामुळे जमा होत नाही तर हायपॅरिन मुळे या ठिकाणी मानवी शरीरामध्ये रक्त जमा होत नाही किंवा गोळा होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे रक्ताच्या प्लाझ्मामध्ये प्रतिपिंडे कोणाद्वारे तयार होतात तर बघू शकता लिम्फोसाइट मुळे तयार
होतात, लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे लाल रक्तपेशी म्हणजे आरबीसी. लाल रक्तपेशी त्याला काय म्हटले जाते? आरबीसीच्या अंत्यसंस्कार क्रियेला काय म्हणतात? तर प्लिहाला असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्रेब्स सायकलमध्ये काय संश्लेषित केले जाते? तर बघू शकता पायरू सॉरी पायरुविक ऍसिड संश्लेषित केले जाते. नेक्स्ट आहे मानवी शरीरात युरिया कोठे तयार होतो? तर यकृत या शरीरामध्ये तयार होत असतो. नेक्स्ट आहे रक्तातील बघा शुद्धता कोणत्या अवयवामध्ये गाळली जाते? तर मूत्रपिंडात गाळली जाते. रक्तातील शुद्धता अशुद्धता गाळली जाते रक्तामध्ये मूत्रपिंडामध्ये. नेक्स्ट आहे श्वासोच्छवासाची प्रक्रिया कोठे होते? तर बघू शकता मायटोकॉन्ड्रिया इथे घडत असते, होत किंवा होत असते. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या महत्वाच्या एकूण जवळजवळ 50 चालू घडामोडी, ठीक आहे, एक मिनिट, एकूण 50 चालू घडामोडी आणि या ठिकाणी जवळजवळ 30 या ठिकाणी हे तांत्रिक प्रश्न केलेले आहेत. जवळजवळ आपण याच्यामध्ये 70 प्रश्न कव्हर केलेले आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न बघत राहण्यासाठी जोपर्यंत परीक्षा होत नाहीत तोपर्यंत अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला भेटतील. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.